नमस्कार मंडळी, मी कोकणची हर्ष आणि पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक खास अशी पारंपरिक पद्धतीची व्हिडिओ घेऊन येत आहे। तर गावाकडे नवरात्री ही कशा प्रकारे साजरी करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर महाराष्ट्राची पद्धत आहे की नवरात्रीमध्ये भोंडला हा सण साजरा केला जातो। तर आपण गावाकडे भोंडला हा सण कशा प्रकारे साजरा करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहूयात। तर भोंडला हा प्रकार बहुतेक जणांना माहीत नसेल, पण भोंडला हा खेळ महाराष्ट्रात खूप पूर्वीपासून खेळला जाणारा हा खेळ आहे। तर हा खेळ आपण नवरात्रीमध्ये खेळतो। अश्विन पक्षात हस्त नक्षत्र निघाल्यावर आपण हा खेळ खेळला जातो। तर आता इथे बघू शकता की आपण हत्तीची वगैरे पूजा करतो। तर हत्तीची पूजा का करतो, तर जो हा हस्त नक्षत्र असतो तो हस्त म्हणजे आपण हत्ती म्हणतो। तर पावसाचं जे वाहन शेवटचं असतं ते हत्ती असतं, म्हणून ह्या वेळेस आपण हत्तीची पूजा करतो। आणि ज्या आपल्या महिला असतात त्या गावरान गाणी वगैरे असं भोंडल्याच्या गाणी वगैरे गाऊन नाच वगैरे करून असं हा खेळ त्यांच्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सादर करतात। तर चला आपण पाहूया।
कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. हिरवा रंग खुळवी हाती खुळवी सुंदर, हाती हिरवा चुडा भांगी लाल सिंदूर, तुळजापूरची आई भवानी दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. रुपयाचे नावल्याचे रंगे तंबूळ, बहुरगडची रेणुकाही चालू ही लाल, लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, पैंजणाचा नाद आला गोड कानी ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण